नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। अध्यात्म आणि विज्ञान एकत्र आल्यास नैराश्यावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य मिळू शकते। हे नुकतेच विविध पारायण सोहळ्यातून आपण सर्वांनी अनुभवले आहे। संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच अध्यात्माच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवूया, असे प्रतिपादन तिरंगा एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक सचिव पैलवान जयवंत पवार यांनी केले। खडकी तालुका वाई येथे तुकाराम बीज निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे शुभारंभ प्रसंगी पैलवान जयवंत पवार बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व भुईज प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ होते। यावेळी बोलताना पैलवान जयवंत पवार पुढे म्हणाले की गावाचे गावपण आणि माणूसपण टिकवण्याचे ताकद फक्त संतांच्या विचारधारेत असून तो एकत्र असल्यास खऱ्या अर्थाने उत्सव सोहळे होतात। हेच सामुदायिक पारायणातून जपले जाते। याचा खडकी गावाने केलेला जागर म्हणजेच अध्यात्म होय, असे सांगून त्यांनी यशस्वी करणाऱ्या संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच अध्यात्माच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवूया, असे सांगितले। प्रारंभी मान्यवरांचे स्वागत खडकी ग्रामस्थांच्या वतीने हभ अरविंद बुवा शिंगटे यांनी केले। यावेळी उपसरपंच प्रसाद शिंगटे, संभाजीराव शिंगटे, नंदकुमार शिंगटे, संदीप सुर्वे आदींनी सत्कार केले। ओंकार पोद्दार, लोकसंदेश न्यूज वाई।